नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. पाठ राखीने मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता प्राजक्ता आणि भाग्य किचनमध्ये झोपलेले आहेत, परंतु प्राजक्ताला झोप येत नसते. सारखी ती मात्र आता विचार करत असते. तेव्हा आता भाग्य तिला विचारते की काय झालं, तू कसला विचार करत आहे. तर प्राजक्ता म्हणते की भाग्या, तू मला एक गोष्ट सांग, तुला लग्नच करायचं नाही हा निर्णय तू का घेतलेला आहेस. भाग्य म्हणते की अगं हे बघ, मी काय बोलते तू काय बोलते आणि अचानक मात्र तू असा लग्नाचा विषय का काढतेस. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की हे बघ भाग्या, शांत राहा. भाग्य म्हणते की मुळात म्हणजे लग्नाचा विषय काढण्याची गरजच काय आहे. मी तुला सांगितलं ना की मला लग्नच नाही करायचं म्हणून. आणि हे बघ, तू सुद्धा त्या आईसारखं आणि आईसारखं वागू नको. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त लग्न लग्न लग्नच. तेव्हा आता भाग्य वैतागून पुन्हा अंगावर घेऊन झोपते. तेव्हा आता प्राजक्ता तिला सांगत असते की हे बघ अगं, इतक्या टेन्शनमध्ये निर्णय घ्यायचे नसतात. ते पण आता हे बघ, आता आपण जे काही करतो ना. तेव्हा मात्र आता भाग्य म्हणते की अगं हे बघ, जे काही निर्णय आहे तर ते चुकीचं आहे असं कसं म्हणू शकते तू. प्राजक्ता म्हणते की मला फक्त इतकंच विचारायचं आहे की तू जो काही निर्णय घेतलेला आहे तो रागात घेतलेला आहे की अगदी दुःखात घेतलेला आहे. आता भाग्य म्हणते की हे बघ, मी ना रागात निर्णय घेतलेला आहे आणि ना दुःखात. हे बघ, आपल्याकडे मात्र आता जी काही मुलगी आहे तर ती मोठी झाल्यानंतर तिच्या मागे लग्नासाठी लागतात आणि त्यानंतर लग्न झाल्यानंतर बाळ आणि चूल फक्त इतकंच आता त्या मुलीच्या आयुष्यामध्ये राहतं. आणि प्राजू, हे बघ, माझ्या आयुष्यामध्ये असे कितीतरी बायका आहे की आता मात्र त्यांना खूप काही अगदी इच्छा आहे काही काही करण्याची. त्यांच्या मनामध्ये असे कितीतरी भीती आहे आणि त्यांना बघितल्यानंतर मला तर लग्न करण्याची भीतीच वाटते. त्यावरती आता भाग्य असं म्हटल्यानंतर प्राजक्ता म्हणते की मला एक गोष्ट सांग, एखादा जर चांगला मुलगा असेल आणि त्याने जर स्वतः तुला प्रपोज केलं तर मग. तेव्हा लगेच भाग्य म्हणते की खरंच, आणि तू काय बोलतेस. तर प्राजक्ता म्हणते की हो, मी खरं बोलते. जर एखादा मुलगा मनापासून खूप चांगला असेल आणि तिने मनापासून तुला प्रपोज केलं असेल, मनापासून तू त्याला आवडत असेल, तर मग तू काय करशील. तेव्हा एक गोष्ट अशी लक्षात घे की मी जर तुझ्यासाठी एखादा चांगला मुलगा पसंत केला तर तू त्याच्याशी लग्न करशील का. तेव्हा आता भाग्याला हसू येते. ती म्हणते की तू माझ्यासाठी मुलगा पसंत करणार का. त्यावरती प्राजक्ता म्हणते की का करणार नाही, मी तुझ्यासाठी मुलगा पसंत, कारण माझ्या भाग्याला माझ्यापेक्षा जास्त कोण ओळखतं बरं. आता भाग्य प्राजक्ताचे हात धरते आणि म्हणते की तू जर माझ्यासाठी मुलगा पसंत केला तर अगदी डोळे बंद करून मी मात्र त्या मुलाबरोबर लग्न करायला उभी असेल. तू म्हणते ते एकदम खरं आहे, कारण तुझ्यापेक्षा मला जास्त कोण ओळखतं बरं. मला पूर्ण खात्री आहे की तू माझ्यासाठी कधीच असा मुलगा नाही बघणार. तू माझ्या रूपाकडे बघून मला रिजेक्ट करेल. हे बघ प्राजू, मी तुला मगाशी म्हणाले ना मला लग्न नाही करायचं, परंतु एक गोष्ट लक्षात घे, माझा विरोध लग्नाला नाही, कारण लग्नानंतर जो काही मनस्ताप होत आहे तर त्याला आहे. आता प्राजक्ता विचारते की म्हणजे तुझा लग्नाला विरोध नाही. तर भाग्य म्हणते की नाहीच. तेव्हा आता प्राजक्ता खूपच खुश होते आणि म्हणते की मग ठीक आहे. भाग्य विचारते की काय ग, काय झालं. त्यावरती प्राजक्ता म्हणते की काही नाही, तू झोप बरं आता, उद्या तुला ऑफिसला जायचं आहे ना. कारण भाग्याने लग्नासाठी होकार दिलेला आहे, ते पण प्राजक्ताच्या पसंतीच्या मुलाबरोबर. म्हणून प्राजक्ताला फारच आनंद होतो आणि ती खुश होत म्हणते की मला सुद्धा उद्या खूप मोठं एक काम पूर्ण करायचं आहे. आता भाग्य खूप खुश होते आणि म्हणते की उद्या मात्र आपण आपल्या घरी दोघींनाही खूपच आनंद होतो. दोघी आता अगदी आनंदाने एकमेकींना मिठी मारतात आणि आपल्या अंगावर घेऊन झोपतात. त्यानंतर मात्र आता इकडे ही सुलक्षणा बाहेर आलेली असते किचन मधून. आता ती काढा वगैरे पिते आणि तेवढ्या सगुणा आता सुलक्षणा बाहेर आल्यानंतर विचारते की मॅम, अहो मी तर आलोकला आता किचन मधून बाहेर येताना बघितलं, तो काही चिडला वगैरे नाही ना. तेव्हा आता सुलक्षणा म्हणते की चिडला, अगं नाही, आणि आज मात्र माझ्या मुलाने स्वतः माझ्यासाठी काढा बनवून दिल्याचं सांगते. ते ऐकून मात्र आता सगुणाला इतका आनंद होतो. सगुणा म्हणते की काय बोलतात मॅम. सुलक्षणाला सुद्धा फार आनंद होत आहे. सुलक्षणा पुढे सगुणाला म्हणत आहे, अगं सगुणा, ही तर फक्त सुरुवात आहे आणि हे बघ आता प्राजक्ता आल्यानंतर सगळं व्यवस्थित होणार आहे. त्यावरती मात्र सगुणा म्हणते की मॅम, उद्या प्राजक्ता येणार आहे ना, तर त्यामुळे मात्र मी गुरुजींना सुद्धा बोलावून घेतलेलं आहे आणि त्या अगोदर मात्र आता हे सगळं काही म्हणजे जे वैद्य कुटुंब आहे तर त्यांचं घर त्यांच्या ताब्यात असेल. तेव्हा मात्र आता सुलक्षणा म्हणते की हे बघ अगं, चांगली गोष्ट आहे, परंतु गुरुजींना सगळं काही समजावलं ना तू. आरव आणि भाग्यश्री यांची पत्रिका आहे तर ती व्यवस्थित जुळायलाच हवी. तेव्हा आता सगुणा म्हणते की हो, मी गुरुजींना नीट समजावलं, ते आपल्या शब्दाच्या बाहेर नाहीत, जे काही सांगतील ना तर तेच करणार आहे. आणि मॅम काय झालं असं मात्र आता सुलक्षणा विचारत असते. तेव्हा ती कसला विचार करते त्याबद्दल सगुणा विचारते. त्यावरती मात्र आता लगेच सुलक्षणा म्हणते की हे बघ अगं, किती काही झालं तरी आता प्राजक्ताचा आपल्यावर विश्वास बसायलाच हवा. आरव आणि भाग्यश्रीचं लग्न आहे तर ते आपण मनापासून करायला तयार आहोत. इकडचं तिकडे होऊन दे, परंतु जे काही मी ठरवलेलं आहे तर ते तसंच व्हायला हवं. तेव्हा सगुणा म्हणते की हो मॅम, तसंच होईल. त्यानंतर आता इकडे सकाळी सकाळी सगळेजण खूप छान तयार होतात. वैद्यबुवांना सुद्धा आता पुस्तक लिहायचा त्यांचा आता
पहिला दिवस असतो, त्यांना सुद्धा ड्युटीवर अगदी खुशून जायचं असतं. सगळेजण इतके आनंदात असतात, तयार होतात. भाग्य आणि प्राजक्ता ह्या दोघी सुद्धा इतक्या छान तयार होतात. त्यांना सुद्धा आता खूप छान वाटत असतं की सगळ्यांना आज आपल्या घरी जायचं आहे. त्याचा खूप आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत असतो. सगळेजण आपापल्या तयारीत असतात. वैद्यभाऊ म्हणतात की चला तर बँकेतून पैसे आणलेले आहेत आणि बघत का राहिलात, चला प्रत्येकाने आपापल्या बॅगा भरा, आवरायला घ्या. आणि भाग्या, हे पैसे आहे तर ते तुझ्या बॅगमध्ये ठेव आणि आजीचे जे काही बॅग आहे तर ती देऊन टाक. आणि आता सगळेजण पाहत असतात. तेव्हा वैद्यभाऊ म्हणतात की चला बघत का बसलात, चला लवकर बॅगा घ्या आणि आवरायला लागा. तेव्हा प्रत्येकजण आता तयारीला लागतात आणि आपापल्या बॅगा भरतात. सगळेजण मात्र आता आपलं सामान वगैरे घेऊन मात्र गाडीमध्ये ठेवणार असतात. आजी मात्र आता मस्त खुर्चीवर टेकून बसलेली आहे. सुप आणि प्राजक्ता सगळं सामान पोत्यामध्ये भरत आहेत आणि आपलं सामान वगैरे घेऊन सगळेजण आता जायला निघणार आहेत. नंतर आजी खुर्चीवर बसलेली असते तर वैद्यभाऊ आता सासूबाईंच्या समोर येतात आणि हात जोडत म्हणतात की सासूबाई, खरं तर तुमचे आभार मानले तर तुम्हाला नाही आवडणार, पण खरंच मनापासून सांगतो, तेव्हा घर सोडावं लागलं तेव्हा कोसळलं होतं मी, आतमधून पूर्णपणे खचून गेलो होतो. परंतु तुम्ही जो काही आम्हाला येथे आणून आधार दिला म्हणून आमच्यामध्ये उभं राहण्याची हिंमत तरी झाली. त्या कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं ना, तर त्यासाठी मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहील. तेव्हा आता चारुलता म्हणते की हो नाही, खरंच इतकी अडचण असून सुद्धा तू आम्हाला काहीच कमी पडून नाही दिलं ग, खरंच खूप सांभाळून घेतलं, आम्हाला राहण्यासाठी तू छत दिलं. आता आजी सगळ्यांचं ऐकून घेते आणि म्हणते की तुम्ही आज सगळ्यांनी माझं आभार प्रदर्शन मांडलं की काय. तेव्हा सगळ्यांना आता हसायला येत असतं. ती म्हणते की नशीब जावे बापू, तुम्ही माझ्यासाठी पुष्पगुच्छ नाही घेऊन आलेत. सगळेजण खुशूत हसतात. तर आता तृप्ती म्हणते की चला चला आता आपल्याला निघायला हवं, चला निघूयात. तेवढ्यात आता आजी बघते आणि म्हणते की सगळ्यात जास्त आनंद कुणाला झाला असेल माहिती आहे का, या चोमडीला म्हणजे तृप्तीला. तेव्हा आता वैद्यभाऊ मात्र आता चारुलताला पुढे बोलवतात, कारण त्या दोघांना आजीच्या पाया पडायचं असतं. तेव्हा चारुलता पुढे येते तर आजी म्हणते की थांबा थांबा, असं नाही, बसून नाही, म्हणून ती आता उठून उभी राहते आणि माझ्या पाया पडा परत असं म्हणते. त्या दोघांना छान असा आशीर्वाद देते की सगळं काही छान आणि चांगलं होऊन दे. आता आजी जावई बापूंना म्हणते की जावई बापू, अहो हात कशाला जोडतात तुम्ही तर सगळी माझी माणसं आहात. अहो तुमचं सोडा तर मी परक्यानं सुद्धा माझ्या घरामध्ये आसरा दिलेला आहे. म्हणजे प्राजक्ताला पुन्हा ती टोमणं मारत आता आजी बोलतच आहे. प्राजक्ताला बिचारीला वाईट वाटतं आणि चालायचंच असं म्हणते. तेव्हा आता भाग्याला कळतं. भाग्य लगेच आता आजीकडे बघत असते. आजी प्राजक्ताकडे बघत म्हणते की सगळे काही तुमच्यासारखे कर्तृत्ववान आणि असे सरळ मार्गाने चालत नसतात. तेव्हा आता भाग्य म्हणते की थँक्यू आई आजी, बाय असं म्हणते. तर तृप्ती विचारते की काय झालं, तू बाय का म्हणतेस बरं. अगं पुढच्या 2च तासामध्ये ते आपल्याला आपल्या घरामध्ये दिसतील. तेव्हा आता आजी म्हणते की 2 तासात नाही पण 1 तासात येते की नाही बघत राहा, तू माझ्या लेकीचं घर आहे, मी तेथे हक्काने येणार. तेव्हा आता तृप्ती मात्र बोलायला काही कमी करत नसते. तृप्ती म्हणते की लोकांकडे घर जावई असतात परंतु आपल्याकडे मात्र घर सासू आहे आणि हसते. तेव्हा आता आजी म्हणते की तुला जे काही बोलायचं असेल ते तू बोलू शकते, पण मी नक्की येणार. तृप्ती म्हणते की हो नक्की या. आजी म्हणते की हो नक्की. सगळ्यांना मात्र खूप हसायला येत असतं. सगळेजण आज खूपच खुश आहेत. त्यावरती वैद्यभाऊ म्हणतात की चला झालं का तुमचं, चला निघायचं का आता. आणि कौस्तुभला म्हणतात की चला आता बॅग वगैरे घ्या. तर कौस्तुभ म्हणतो की हो हो चला चला. त्यानंतर सगळेजण बॅग वगैरे आहे तर ते गाडीमध्ये टाकतात आणि सगळेजण आता निघतात. शेवटी मात्र आता चारुलता आजीला घट्ट मिठी मारते आणि ती सुद्धा आता सगळेजण निघून येतात. तर इकडे आता सुलोक्षणा बाहेर उभी आहे. ती काहीतरी विचारच करत असते आणि सगुणा मात्र आपल्या भावाला बिट्टूला घेऊन आलेली असते. तेव्हा आता सगुणा म्हणते की मॅम बिट्टू आलेला आहे. बिट्टू लगेच आता सुलोक्षणाच्या पाया पडतो आणि आता तो नमस्ते करून म्हणतो की मॅम तुम्ही मला जे काम सांगितलं होतं ते काम मी अगदी परफेक्ट पूर्ण केलं. तो काही कौतुक आहे, तो आणि त्याची फॅमिली रस्त्यावर आलेले आहेत मॅडम असे तो खुश होऊन सांगत असतो. त्यावरती आता सुलोक्षणा म्हणते की हे बघ, सांगितलेलं काम आहे तर ते चोख तू बजावलं, त्यासाठी तुझ्यासाठी हे बक्षीस. म्हणून आता त्या पॉकेटमध्ये ती काही पैसे त्या बिट्टूला देते. एक पॉकेट मात्र ती आता बिट्टूच्या हातात देते आणि हे दुसरं पॉकेट आहे ना की ज्या माणसाने मात्र वैद्य परिवाराला रस्त्यावर आणलं होतं, हे पॉकेट त्याच्यासाठी. त्याचं नाव काय असं सुलक्षणा विचारते. तर बिट्टू म्हणतो की नराभाई. आता सगुण त्याला डोळे मोठे करते. तर लगेच बिट्टू म्हणतो की हो हो नरेश नाव आहे त्याचं, नरेश. सुलक्षणा म्हणते की हे बघ, आता वैद्यभाऊ जे काही पैसे देतील तर ते पैसे घे आणि उरलेले पैसे आहे तर ते सुलक्षणा सूर्यवंशी देतील. आणि ते सगळे पैसे ह्या पॉकेटमध्ये आहेत आणि त्यांचं घर त्यांना परत देऊन टाक. आणि बिट्टू म्हणते की हो जी मॅडम. आणि सुलक्षणा पुढे म्हणते की तू त्याला हे सुद्धा गोष्ट सांग की त्याने हे वेळेस जे काही काम केलेलं आहे तर ते अगदी व्यवस्थित पार पाडलेलं आहे आणि पुन्हा जर गरज पडली तर मी त्याची नक्की मदत घेईल आणि तुझी सुद्धा. बिट्टूबाई म्हणतो की हो मॅडम, नक्की आपली आठवण वगैरे ठेवा तुम्ही. हा बिट्टू आहे ना
तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, बिट्टू आहे ना तो सगळी काही काम वाजवत असतो. तेव्हा आता बिट्टू सुलोचनाच्या पुन्हा पाया पडतो आणि येतो असे बोलून निघून जातो. त्यानंतर मात्र आता इकडे वैद्य फॅमिली आहे तर ती आपल्या घरासमोर आलेली आहेत आणि तेथे नराभाई आलेला आहे. तेव्हा नराभाई त्यांना म्हणत असतो की हे जर अगोदर केलं असतं तर तुमच्यावर आज ही घर सोडण्याची वेळ आली नसती. तेव्हा वैद्य म्हणून रागच आलेला असतो. ते म्हणतात की तुमचे पैसे देतो आणि काही नाही बोलला तर बरं होईल. आणि वैद्य मात्र कौस्तुभला विचारतात की तू यांच्याकडून किती पैसे घेतले होते. आता कौस्तुभ आपल्या मनामध्ये विचार करत असतो, बाबाकडे जे पैसे आहेत 5 लाख रुपये ते जर नराबाईला दिले, भाग्याच्या लग्नाचा जो कॉन्ट्रॅक्टदार आहे तर त्याला पैसे नाही देता येणार. बाबांना बरं नाही म्हणून ही लोक गप्प बसलेली आहेत, पण आज ना उद्या मात्र ते कॉन्ट्रॅक्टदार पैसे घेण्यासाठी नक्कीच येतील. आणि प्राजक्तासाठी मात्र सुलोचना मॅडम काही पण करतात, मग त्यांच्यासाठी 17 लाख अजून काही जड नाहीत. सगळ्याचा मात्र आता कौस्तुभ विचार करत असतो. आणि तेवढ्यात वैद्यभाऊ रागाने आता कौस्तुभला म्हणतात की मी तुला काय विचारतो, तू यांच्याकडून किती पैसे घेतले होते. तेव्हा आता कौस्तुभ खोटं बोलतो. तो म्हणतो की बाबा 2 लाख रुपये घेतले होते आणि व्याज लावून ते 3 लाख रुपये झाले असतील. तेव्हा आता प्राजक्ताला धक्काच बसतो की कौस्तुभ दादा का खोटं बोलतो. तिला सुद्धा माहिती असतं. तर कौस्तुभला काहीतरी म्हणणार तोच लगेच कौस्तुभ प्राजक्ताचा हात दाबतो आणि तिला काही बोलू नको असं म्हणतो. आणि तेव्हा मात्र आता जे वैद्यभाऊ आहे तर ते 3 लाख रुपये आहे तर ते आपल्या बॅग मधून काढतात आणि हे घ्या तुमचे 3 लाख रुपये असं म्हणतात. इथून पुढे माझ्या मुलाला 1 रुपया सुद्धा द्यायचा नाही आणि त्याच्या सावलीला सुद्धा यायचं नाही असे सांगतात. तेव्हा मात्र आता नराबाई म्हणतो की मी कुठे आलो होतो, हाच आला होता भीक मागत. तर वैद्यभाऊ रागाने म्हणतात की तोंड सांभाळून बोला. त्यानंतर मात्र वैद्यभाऊ कौस्तुभला म्हणतात की हे बघ, यापुढे मात्र तुला जो काही बिझनेस सुरू करायचा असेल तर तो शून्यातून तू निर्माण कर. जर तुला काही मदत लागली तर यापुढे मी तुला मदत करेल आणि कर्ज वगैरे घेण्याच्या फंद्यात पडायचं नाही. आणि यानंतर मला पैशावरून कुठलाही वाद नकोय. तेवढ्यात तृप्ती म्हणते की नाही बाबा, तो परत असं नाही करणार. आणि कौस्तुभला म्हणते की हो ना कौस्तुभ. आणि त्यावर आता भाग्य धावतच येते आणि काय हो 3 लाखासाठी तुम्ही आमचं घर ताब्यातच कसं घेऊ शकतात, एकतर सगळं सामान आमचं खराब केलेलं आहे तुम्ही असं विचारते. तेव्हा आता नराबाई हसत असतो. तर प्राजक्ता म्हणते की भाग्य जाऊन दे, नको तो विषय परत. त्यानंतर चारुलता म्हणते की अहो हे बघा, आता सगळं काही झालेलं आहे, त्यामुळे चला कधी एकदा आपल्या घरात जात आहे असं झालेलं आहे, चला ना. आणि तेवढ्यात आता जो काही हा नराभाई आहे तर तो म्हणतो की ह्या घ्या तुमच्या घराच्या चाव्या. त्यावरती वैद्यभाऊ रागानेच म्हणतं की ठेवा तुमच्याकडे, तुम्ही लावलेल्या कुलपाची चावी आहे ती कुलूप मी चावी लावून नाही उघडणार आणि तेथील आता एक दगड घेऊन ह्या दगडाने तोडून आतमध्ये जाणार आहे असं म्हणतात. तेव्हा मात्र आता नराभाई म्हणतात की ठीक आहे. आणि आता वैद्यभाऊ मात्र दगड घेऊन रागानेच ती कुलूप तोडायला येतात. शेवटी त्यांनी ते कुलूप तोडलेलं असतं आणि चारुलता मात्र दरवाजा उघडते आणि दरवाजात उभीच असते. तेव्हा सगळेजण आतमध्ये येतात. घरामध्ये आता सगळा काही पसरा आहे तर तो अस्ताव्यस्त पसरलेला असतो, कारण जे सगळा राडा मात्र आता हे नराबाईच्या गुंडांनी घालून ठेवलेला असतो. भाग्य आणि प्राजक्ता जेव्हा आतमध्ये येतात तेव्हा एकमेकींच्या हातामध्ये हात देऊन मात्र आता खूप खुशून हसतात आणि एकमेकींना पुन्हा आता गळा भेट देतात. आता भाग्य म्हणते की आज मात्र कळालं की शेवटी आपलं घर ते आपलं घर का म्हणतात ते. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की अगं हे पग जगाच्या कुठेही पाठीवर जरी आपण गेलो ना तर आपल्या घरामध्ये जी ऊब आहे ना ती कुठेही नाही भेटत. तेवढ्यात मात्र आता दोघेही आवरायला घेतात. तर वैद्यभाऊ आपल्या पाठीकडे पाहत असतात. त्यानंतर मात्र आता वैद्यभाऊ तेथे उभे असतात. तर तेथे प्राजक्ता आणि भाग्य दोघे येतात. वैद्यभाऊंच्या हाताला हात धरतात आणि बाबांच्या हाताला धरून घेऊन येऊन बाबांना खुर्चीवर बसवतात. चारुलता मात्र दरवाजात उभीच असते. त्यानंतर मात्र ते आता उंबऱ्यावर आता अगदी दर्शन घेते, पाया पडते उंबऱ्याच्या. मग घरामध्ये पाऊल ठेवते आणि आपल्या घराकडे खूप खुश होऊन आता बघून हसत असते. आणि आपलं घर म्हणून आता तिला इतका आनंद होतो, ती सारखी आपल्या घराकडे पाहत असते. आपल्या हक्काचं घर असं खुशून म्हणत असते. वारसा हा फक्त शब्द नसतो तर आपल्या सगळ्यांचा एकमात्र तो अगदी हक्क असतो. या घराला आतापर्यंत कधीच कुलूप लागलेलं नव्हतं, परंतु नियतीने आपल्याला मात्र आज ही वेळ दाखवली आणि या घराची दारं आता पुन्हा उघडली गेलेली आहे. आणि असं म्हणतात वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते आणि या घरात आता आपण अगदी राहत आहे. त्यामुळे फक्त माझी एकच विनंती आहे की या घराला परत कुलूप लागायला नको. भले कितीही मतभेद होऊन दे, रुसवे फुगवे असून दे, तरी सुद्धा मात्र हे घर आल्यावर कोणतेही संकट येऊन नको देऊस. आणि आता मात्र या घरात जो काही आहे तर तो माझा जीव गेला तरी चालेल, परंतु या घराचा जीव मात्र कायम राहायला पाहिजे. ही वास्तू आमचा भूतकाळ होता, आमचं सर्वस्व होतं. भूतकाळ सुद्धा आहे आणि वर्तमान काळ सुद्धा आहे, आमचं भविष्य सुद्धा ही वास्तूच आहे. तेव्हा आता चारुलता खूप रडत आहे आणि हे सर्व म्हणत आहे. आणि तेवढ्यात भाग्य तिच्या जवळ येते आणि म्हणते की तथास्तू.
आणि आई आणि आता दाराजवळ तिच्या हाताला धरून घेऊन येते आणि म्हणते की बघ आई, हे दार आता उघडलं आणि ते दार आता कधीच बंद नाही होणार असं वाचतो. त्यानंतर कौत्सू म्हणतो की चला आता तर मला खूपच भूक लागलेली आहे, मला काहीतरी चमचमीत खायचं आहे. तर आई, आजीकडचं जेवण खाऊन खरंच मला खूपच बोर झालेलं आहे, त्यामुळे आता आपल्या घरातील मला अगदी चमचमीत खायचं आहे, लवकरात लवकर काहीतरी तयार करा. नाक्यावरून मी गरम गरम समोसे घेऊन येतो. तेव्हा आता तृप्ती तर खुश होत म्हणते की हो, अरे ऐक ना, माझ्यासाठी मात्र कचोरी सुद्धा घेऊन ये. म्हणून खुश होत आता कौत्सुभ जायला निघतो आणि तेवढ्यात वैद्यभाऊ त्याला थांबवतात. तेव्हा तो दरवाजात उभा राहतो. तर वैद्यभाऊ त्याला म्हणतात की अरे आत्ताच कुठे आपण घरात आलो आणि लगेच तू बाहेर पैसे खर्च करण्यासाठी निघाला, त्यामुळे हे बघ कौत्सुभ, अरे तू पैशांचा आदर ठेव, तरच पैसेही तुझा आदर ठेवतील. आणि तेवढ्यात मात्र आता बाबा त्याला घरात बसायला सांगतात. तर तृप्ती लगेच म्हणते की याला काय अर्थ आहे. आणि तेवढ्यात आजी येतात. तृप्ती म्हणते की आल्या, शेवटी आल्यास 2 तास. तर आजी म्हणते की पाळला की नाही शब्द. आणि चारुलताला जवळ घेऊन म्हणते की झालं की नाही तुझ्या मनासारखं, देवाने शेवटी ऐकलंच ना तुझं. आणि वैद्यभावांकडे बघत म्हणते की अगं, देव नेहमी चांगल्या माणसांच्या पाठीमागे उभा असतो, जे काही देव करतो ना तर ते सगळं भल्यासाठीच करतो. तेव्हा आता चारुलता कौत्सुभला म्हणते की ऐक, कोणीही घराच्या बाहेर जायचं नाही, बाहेरून कोणीही खायला काही आणायचं नाही, मी सगळ्यांसाठी आज स्वयंपाक मी करणार आहे, कोणीही मध्ये लुडबुड करायची नाही, आणि आई तू सुद्धा. तेव्हा आता आजी तर तोऱ्यात हसत असते. किचनचा ताबा आज माझ्याकडे असेल आणि सगळ्यांनी घरचं जेवण करायचं आहे, आज सगळं काही मी बनवणार आहे. तर आणि तेवढ्यात प्राजक्ताच्या मोबाईलवर फोन येतो. तेव्हा प्राजक्ताच्या मोबाईलवर फोन आल्यानंतर आजी म्हणते की बघ, सत्य आहे. फोन उचलते कारण सुलक्षणा मॅडमचा फोन असतो. तेव्हा प्राजक्ता अजूनपर्यंत फोन उचलत नसते आणि म्हणते की सुलक्षणा मॅडम मात्र माझी वाट बघत असतील. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की मला आता निघायला हवं, सूर्यवंशीकडे जायचं आहे. तेव्हा आजी तर रागाने तिच्याकडे बघत असते. प्राजक्ता म्हणते की येते मी, असे बोलून ती आता निघून जाते. तेव्हा आता प्राजक्ता आपली बॅग वगैरे घेऊन जायला निघते. तर वैद्यभाऊ म्हणत असते की हे बघ चारू, आता मी आपल्या घरी आलो, बघ आता कसा मी ठणठणीत बरा होतो, 2 दिवसात बघत राहा. आणि आता मात्र वैद्यभाऊ कौत्सुभ आणि तृप्तीला म्हणतात की चला सगळं काही लवकरात लवकर आवरायला घ्या. कौत्सुभ लगेच कामाला लागतो. तर आजी चारुलताला म्हणते की मी काही तुला मदत करू का. तर चारुलता म्हणते की नाही. तेव्हा आता सगळेजण मात्र आता आवरायला घेतात आणि सगळेजण मस्त आता घर आवरतात. वैद्यभाऊ बघत असतात. तृप्ती मात्र आता अगदी दिमागातच करत असते. त्यानंतर इकडे सुलक्षणा मात्र आता विचार करत असते आणि बिचारे आता हे बघा, त्यांना मात्र असं कायम वाटत राहील की त्यांच्या डोक्यावर 20 लाखाचं कर्ज आहे तर ते आपण उतरवलं. सत्य काही वेगळंच आहे. तिला कधीच कळायला नको की सगुणा तुझा भाऊ आणि त्यांना रस्त्यावर आणणारा गुंड दोघंही सुलक्षणा सूर्यवंशीसाठी काम करत होते, हे तिला कळायलाच नकोय. असं म्हणतात की प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असतं आणि हे जे काही चाललेलं आहे ना तर ते एका आईसाठी आणि तिच्या मुलाच्या प्रेमासाठी हे सर्व सुरू आहे. आणि हे सगळं मी मात्र स्वतः जिंकावं यासाठी नाही करत आणि माझा आलोक जिंकावं, त्याचं आयुष्य सुधरावं यासाठी मी हे सर्व करत आहे. माझ्या आलोकसाठी मी तिला मात्र तिचं घर परत दिलेलं आहे आणि मला तिच्यावर उपकार करायचे नव्हते. मला माझ्या आलोकचं भविष्य सुरक्षित करायचं होतं आणि हे तेव्हाच होईल की जेव्हा ती सून म्हणून या घरात येईल. म्हणून आज प्राजक्ता आपल्या घरात येईल तेव्हा तिला हेच वाटलं पाहिजे की हेच तिचं घर आहे म्हणून, आणि इथेच मात्र तिला तिचं आयुष्य काढायचं आहे याच घरामध्ये. त्यानंतर आरव मात्र फोनवर बोलत असतो आणि आरवला अगोदर आतमध्ये फोनवर बोलत असताना नेटवर्क काही नसतं. तेव्हा तो हॅलो हॅलो करत असतो, माझा आवाज येतो का असं विचारत असतो, परंतु नेटवर्क इश्यू असल्यामुळे आता काहीतरी तो आवाज व्यवस्थित येत नाही असं म्हणतो आणि तो हॅलो हॅलोच करत असतो. आवाज मात्र काही तिकडे पोहोचत नसतो आणि नेटवर्क इश्यू असल्यामुळे तो मात्र हॅलो हॅलोच करत असतो. आणि तेवढ्यात तो आता बाहेर येतो कारण त्याला आतमध्ये नेटवर्क काही मिळत नसतं. त्यानंतर आता इकडे सुलक्षणाच्या घरी गुरुजी सुद्धा आलेले आहेत आणि सुलक्षणा अंबिका मात्र गुरुजींच्या जवळ बसलेले आहेत आणि तेवढ्यात तेथे प्राजक्ता येते. तेव्हा सुलक्षणा म्हणते की ए ना प्राजक्ता, अगं आम्ही तुझीच वाट बघत होतो. त्यावरती मात्र सुलक्षणा म्हणते की गुरुजी ही प्राजक्ता आमची होणारी मोठी सून. गुरुजी प्राजक्ताला नमस्कार करतात. तर प्राजक्ता सुद्धा खुश होत नमस्कार करते. त्यानंतर मात्र आता सुलक्षणा प्राजक्ताला विचारते की मला एक गोष्ट सांग, घर ताब्यात मिळालं ना. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की हो मॅम, आणि घरातील सगळेजण खूप खुश आहे असं सुद्धा म्हणते. तेव्हा आता सुलक्षणा म्हणते की असायलाच हवं आणि तुझ्या मामांना असं वाटतं की त्यांच्यामुळे आता हे घर म्हणजे आपल्या ताब्यात आलेलं आहे, आपलं घर वाचलेलं आहे. आणि सुलक्षणा प्राजक्ताला पुढे विचारते की कुणाला याबद्दल संशय तर आला नाही ना की आपण हे सगळं केलेलं आहे म्हणून. तेव्हा आता प्राजक्ता नाही मॅम असं म्हणते आणि म्हणते की पण मॅम थँक्यू सो मच. तेव्हा आता प्राजक्ता म्हणजे तिचे आभार मानत असते. त्यानंतर सुलक्षणा म्हणते की मला एक गोष्ट सांग, तू ही पत्रिका आणलेली आहे ना भाग्यश्रीची.
प्राजक्ता म्हणते की हो आणलेली आहे, परंतु मॅम मला एक गोष्ट कळत नाही, जेव्हा मी आरव सर आणि भाग्यश्री यांच्या लग्नाबद्दल बोलले त्यावेळेस मात्र तुम्ही खूप चिडला होतात, पण अचानक मात्र तुम्ही तुमचं मन कसं बदललं, तुम्ही का तुमचा निर्णय बदलला? तुम्हाला तर अगोदर आता आरव सर आणि भाग्यश्री यांचं लग्न मान्य नव्हतं, पण अचानक काय झालं असं? तेव्हा तर सुलक्षणा हसत असते, ती काही उत्तर देत नसते. तेव्हा प्राजक्ताला प्रश्न पडतो, हे सगळं कसं झालं असेल? आता मॅडमचं इतक्या लवकर मन कसं बदललं असेल? तेव्हा मात्र आता सुलक्षणा हसत असते. प्राजक्ताला काय उत्तर द्यावं हे बरोबर ती उत्तर देत असते. त्यानंतर मात्र आता शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये प्राजक्ता मात्र सुलक्षणा म्हणते की तुम्ही मला भाग्यश्रीची पत्रिका घेऊन येण्यासाठी सांगितलं होतं, त्याचा अर्थ मात्र आरव सर आणि भाग्यश्री यांच्या लग्नासाठी तुमचा होकार आहे तर. तेव्हा तर सुलक्षणा म्हणते की भाग्यश्री खरंच खूप चांगली मुलगी आहे, तिचं आणि आरव सर यांचं लग्न झालं तर. तेवढ्यात मात्र आरव हे सर्व काही ऐकतो. आरव मात्र तेथे आता नेटवर्क इश्यू नसल्यामुळे बाहेर आलेला असतो आणि हे सगळं काही त्याच्या कानावर पडल्यानंतर तो आता लगेच सुलक्षणाला विचारतो की मम्मा तुम्ही नक्की काय बोलतात माझ्या लग्नाबद्दल, आणि माझ्या लग्नाबद्दल तुम्ही बोलत आहात आणि माझ्याबरोबर तुम्ही भाग्यश्रीचं नाव घेतलेलं आहे तर. तेवढ्यात आलोक मात्र आरव आरव असा त्याला आवाज देत बाहेर येत असतो. तो आता आवाज देत आहे की आरव तू कुठे आहेस? आरव खूप घाबरतो. आरव सुलक्षणाला म्हणतो की दादा जर इथे आला आणि त्याने जर प्राजक्ताला इथे पाहिलं तर मात्र काय होईल आई तुला माहितीच आहे. तेव्हा प्राजक्ता आणि सुलक्षणा हे दोघी खूप घाबरतात आणि दोघी घाबरूनच बघत असतात. तेव्हा आता प्राजक्ता तिथून कसे निघून जाणार? आता आरव तर लग्नासाठी तयार होणारच आहे, परंतु मित्रांनो पुढे नक्की काय होईल हे मात्र बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.